तिकीट द्यावं. तुम्ही ज्याला ताकदवाला म्हणतो मग प्रवेश का घेतात हे मला विचार. शिवसेनेला सोबत घेतले त्यांनी, तुम्हाला का सोबत घेतलं नाही असं काय झालं? हे पहा, आमची विचारधारा आज तुम्हालाही माहिती आहे. आम्ही शाहू फुले आंबेडकरांना मानणारा आमचा पक्ष आहे. पुरोगामी विचाराला या ठिकाणी बरोबर आम्ही चालत आहोत. त्यामुळं त्यांची विचारधारा जर एक असा आमची विचारधारा ही सेक्युलर आहे. त्यामुळे हे पहा, राज्यामध्ये आज विकासाची लोकांना गरज असते आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न जनतेचे सोडू शकू. त्यावेळेस तशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे त्याच्या अगोदर ह्या तुम्ही एक लक्षात घ्या, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी मोठ्या ताकदीने उतरणार आहे आणि मला असं वाटतं आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज लागणार नाही. स्वबळावरती आम्ही चांगल्या पद्धतीचे आणू. नंतर काय चित्र असेल? हेच तुम्हाला आता मी सांगतोय की 165 जागा लढून आम्ही एक हाती सत्ता आणणार आहोत. ऐका, ते सीएम असं म्हणाले मैत्रीपूर्ण लढत आहे, तर तुम्ही मैत्रीपूर्ण लढत लढणार आहे का? कोणते मुद्दे लढत समोर जाणार आहे? पुणे शहराचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला समोर जाणार आहोत आम्ही. दादा तुम्हाला माहितीये, हा एकमेव नेता ह्या महाराष्ट्रातला आहे की सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करतात आणि पुणे शहराचे अनेक मोठे प्रकल्प दादांच्याच माध्यमातून या ठिकाणी पार पडलेले. त्यामुळे आमच्याकडे मुद्दे खूप चांगले आहेत. विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. मैत्रीपूर्ण लढत होणार का तुमच्याकडून? मैत्रीपूर्ण आता लढत ही लढत असते बघा. मैत्रीपूर्ण असेल ते आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं, या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर आणि पुरोगामी विचारधारा ज्यांची आहे त्यांनी जर आमच्या बरोबर याचा विचार केला तर निश्चितपणे आम्ही त्याचा इतर जे पक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर जे छोट्या छोट्या संघटना आहेत, यांना सोबत घेण्याचा प्रयत्न तुमचा असे त्यांच्या अजून परत त्याच्या प्रस्ताव आले नाही, पण तशा विचार जर आले त्यांचे प्रस्ताव तर निश्चितपणे आपण विचार करू. राष्ट्रवादीतल्या एका गटाने विरोध केला आहे. ते म्हणतायत की काही झालं तरी तुमच्या बरोबर आता पुन्हा जायचं नाही. अशा वेळेस तुम्ही सांगताय की आम्ही राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार आहोत. आम्ही नाही जाण्यास नाही, ते आमच्याकडे आले तर निश्चितपणे आम्ही त्यांच्यावर तुमच्यातले काही माजी नगरसेवक हे जे खडकवासला विधानसभा मतदारसंघातले आहेत ते भाजप सोबत जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. एकीकडे सीएम आज म्हणाले की आम्ही शिवसेनेमधले कुठलेही घेणार नाही किंवा देणार नाही, पण तुमच्या मधले इनकमिंग आहे ते मात्र होणार आहे. मला असं वाटत नाही आमच्याकडनं कोण सोडून जाते किंवा या सगळ्या आता अफवा आहेत. येत्या काळामध्ये तुम्हाला हे कळेल. 100 किती 2 दिवस फॉर्म वाटप झाले, किती फॉर्म इच्छुकांना वाटप झाले? 165 ठिकाणी आता तुम्हाला लढायचं. जवळपास आमचे म्हणजे आम्ही काय अतिशयोक्ती म्हणणार नाही, पण 550 ते 600 फॉर्म आमचे गेलेले आहेत. त्यातले जवळजवळ आता आजपासून फॉर्म स्वीकारायला आम्ही सुरुवात केलेली आहे. ठीक आहे.